सर्वांचे तरुण नेतृत्व आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. 2014 या निवडणुकीच्या आजच्या या टोले जंग प्रचार सभेला ज्यांचं प्रमुख आकर्षण आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे उद्योग मंत्री, आपले लाडके नेते आदरणीय नारायण राणे साहेब, माझे ज्येष्ठ स्नेही खासदार आदरणीय हुसेन दलवाईजी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय चे अधिकृत उमेदवार आदरणीय दत्तात्रय बनसोडे गुरुजी, माझे स्नेही बसवराज पाटील नागराळकरजी, या डेमोक्रेटिकचे कनिष्ठ कांबळेजी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे एन.डी. सोनकांबळेजी, आदरणीय मोदी कोळेकर, ॲडव्होकेट विक्रम इत्तरकर, व्यंकटराव बेदरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले चांदपाशा इनामदार, मौलाना अली, मौलाना मनियार, संजय ओहोळ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयचे व्यासपीठावरचे सारे नेते आणि तरुण मित्रांनो, आदरणीय नारायण राणे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं, लातूरच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, जेव्हा जेव्हा उदगीरची कामं घेऊन आम्ही आदरणीय नारायण राणे साहेबांकडे गेलो, जेव्हा जेव्हा लातूरची कामं घेऊन आम्ही आदरणीय नारायण साहेबांकडे गेलो, तेव्हा त्यांनी कधीही रिकाम्या हातानं मला आणि माझ्या साऱ्या सहकाऱ्यांना पाठवलेलं नाही. आणि म्हणून नारायण राणे साहेबांचे आज जाहीर आभार मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी व्यक्त करतो. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देत नाहीत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देत नाहीत. आपल्याला आदरणीय नारायण राणे साहेबांना टाळ्या द्यायला हरकत नाही. ही भारताची लढाई आहे. भारत सरकार कुणाला चालवायला द्यायचं हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई तुमच्या आशीर्वादाने आम्ही लढतोय. आणि मला आपल्याला कळकळीची विनंती करायची, भारताच्या या लढाईमध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं पाहिजे. भारताची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे, भारताचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आदरणीय सोनिया गांधींनी गेल्या 10 वर्षांमध्ये जी कामं केली त्या कामाची पावती देण्याची ही निवडणूक आहे. राईट टू फूड, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एम्प्लॉयमेंट, राईट टू वर्क, राईट टू हेल्थ, राईट टू शेल्टर, राईट टू जॉब, ही सारी कामं आदरणीय सोनिया गांधी आणि आदरणीय राहुल गांधी यांनी या देशामध्ये केलेली आहे. क्रांतिकारक निर्णय काँग्रेसने घेतलेले आहे. 21व्या शतकामध्ये भारताला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं करण्यासाठी गेली 10 वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं या भारताची, महाराष्ट्राची, लातूरची, उदगीरची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम केलं.
लातूर तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा जिल्हा आहे आणि आदरणीय नारायण राणे साहेबांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे लातूर जिल्हा उभा आहे. कारण जेव्हा जेव्हा मी त्यांना मुंबईमध्ये भेटत असत तेव्हा तेव्हा ते मला विचारत असत लातूर कसं आहे, लातूरचे लोक कसे आहेत, सगळं ठीक चाललंय की नाही. त्यांना काळजी आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांचे संबंध अगदी जिव्हाळ्याचे. तुम्ही साऱ्यांनी पाहिलंय. आदरणीय नारायण राणे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब विरोधी पक्षामध्ये होते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. आदरणीय नारायण राणे साहेब विरोधी पक्ष नेते होते. ही जुगलबंदी तुम्ही पाहिलेली आहे. आदरणीय नारायण राणे साहेब हे आदरणीय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये आले. काँग्रेस पक्षाचं बळ खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम केलं हे मला आवर्जून आपल्याला सांगितलं आहे. आज काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला कोणाला बोलवावं आम्ही चर्चा केली. तेव्हा आमचे हे सगळे सहकारी राणे साहेब, आपण असाल, नारायण राणे साहेब येणार असतील तर हे मैदान खचाखच भरलेलं दिसेल. आणि आज राणे साहेब आपल्याला मला सांगताना आनंद होतोय की तुम्ही व्यासपीठावर आहात म्हणून हे मैदान खचाखच भरलेलं आहे. तुमच्याकडनं आम्ही सारे ऊर्जा घेऊन जाणार आहोत. तुमच्याकडनं आम्ही सारे प्रेरणा घेऊन जाणार आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये काही क्रांतिकारक करायचं असल्यास नेता सुद्धा असाच असावा लागतो. राणे साहेबांना मला सांगायचं, लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला आणि आमच्या साऱ्या शेतकऱ्यांना आता राणे साहेब याबद्दल काय बोलतात हे आतुरतेने वाट पाहतात. मराठा आरक्षणाबद्दल राणे साहेब काय बोलणार याबद्दल सुद्धा बरीच उत्सुकता पत्रकारांना, कुठेच पत्रकार उत्सुकता पत्रकारांना लागलेली आहे. उदगीरमध्ये आपण इथे सारे आहोत. उदगीरचे सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याच्यासाठी राणे साहेब लक्ष देणार आहेत हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला MIDC आणली, तिथं उद्योग उभे केले. येणाऱ्या काळामध्ये आता उदगीर, अहमदपूर या पट्ट्यामध्ये सुद्धा MIDC झाली पाहिजे की नाही. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं राणे साहेबांना माझी कळकळीची विनंती आणि प्रार्थना आहे की उदगीर, अहमदपूर या परिसरामध्ये MIDC येणाऱ्या काळामध्ये राणे साहेबांनी द्यावी ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना आग्रहाची विनंती करणार. काँग्रेस पक्षाने एक उमदा उमेदवार आपल्याला दिलेला आहे, आदरणीय दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांच्या रूपानं.
भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. थोडक्यात आपल्याला सांगायला हरकत नाही, काँग्रेसचा उमेदवार म्हणजे कॅरेक्टर, बीजेपीचा उमेदवार म्हणजे कॅरेक्टर लेस. कॅरेक्टर ढिला आहे आणि म्हणून अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार नाही ही खात्री आम्हा सगळ्यांना आहे. गेल्या निवडणुकीमध्ये उभे राहिले, तुम्ही पराभूत केलं, पुन्हा फिरकलेही नाही. 5 वर्ष कुठे होते उमेदवार? कोणत्या तोंडाने तुमचं मतदान मागायला इथे येतात? कसं धाडस होतं तुमच्याकडे यायचं आणि मतदान मागायचं? हे विचारलं पाहिजे तुम्ही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या भूलथापांना कृपया बळी पडू नका. भारतीय जनता पक्षाकडे महायुतीकडे कसलाही मुद्दा नाही. काँग्रेसच्या नेत्यांवर खोटे आरोप करायचे, आपली दिशाभूल करायची, कसला कार्यक्रम नाही. आजही कालपर्यंत महायुतीचा जाहीरनामा नाही. काय महायुती तुमच्यासाठी करणार आहे? गोंधळ आहे. आणि म्हणून या गोंधळापासून तुम्ही आम्ही दूर राहिलं पाहिजे. आजच मी वर्तमानपत्रामध्ये राणेसाहेब वाचलं, लंडनचं एक मासिक आहे इकॉनॉमिस्ट, आणि त्या इकॉनॉमिस्ट मासिकामध्ये छापून आलंय की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शिफारस करणं योग्य होणार नाही, त्या तुलनेत काँग्रेसच बरी. लंडनमध्ये छापून आलंय. आजच ब्रेकिंग न्यूज उदगीरला येताना मोबाईल फोनवर आम्हाला पाहायला मिळाली. कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशन केलंय आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय? बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि RSS यांचा हात आहे, असं स्टिंग ऑपरेशन कोब्रा पोस्ट आजच सकाळी केलं. आणि म्हणून अशा भारतीय जनता पक्षाच्या ज्यांनी सर्व धर्म समभाव कधीही जपला नाही, हिंदूंमध्ये आणि मुसलमानांमध्ये आग लावण्याचं काम त्यांनी केलं, अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार का? उदगीर कधीही उभं राहणार नाही. सर्व धर्म भावाची एक परंपरा उदगीरला आहे, उदगीर तालुक्याला. आणि राणेसाहेब काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या उदगीर शहराचा कायापालट करण्याचं काम आम्ही तुमच्या आशीर्वादाने केलं. या उदगीर नगरपालिकेला 80 कोटी रुपयाचा निधी रस्ते, नाल्या, विजेसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खेचून आणण्याचं काम केलं. ज्या शहरामध्ये, शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये रस्त्याची, नाल्यांची, विजेची कामं, पाणी पुरवठ्याची कामं सुरू आहेत, हे सगळं काँग्रेस पक्षाने केलं. आज उदगीर शहरामध्ये जे पथदिवे आहेत, एकही पथदिवा तुम्हाला बंद असलेला दिसणार नाही, हे काँग्रेसनं केलं. एकाही घराच्या समोर कचरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही, हे काँग्रेसनं केलं. उदगीर मधल्या प्रत्येक घरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा आपल्याला मिळतोय, हे काँग्रेसनं केलं. उदगीर मधली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याचं काम हे काँग्रेसनं केलं. आणि म्हणून या कामासाठी तुम्हाला आम्ही मतदान मागायला आलेले आहोत. उदगीर शहरामध्ये तर केलंच, उदगीर तालुक्यामध्ये जे आमचे शेतकरी आहेत, ऊस उत्पादक असेल, त्यांच्या ऊसाला भाव काँग्रेसने दिला, हरभऱ्याला भाव काँग्रेसने दिला, सोयाबीनला भाव काँग्रेसने दिला, तुरीला भाव काँग्रेसने दिला, हायब्रिडला भाव काँग्रेसने दिला, फळभाज्यांना भाव काँग्रेसने दिला. हे सारं काँग्रेसने केलं. आणि म्हणून या कामासाठी
आम्ही आपली मतं या निवडणुकीमध्ये मागत आहोत. आम्हाला आणखी आपली सेवा करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही शक्ती द्यावी ही आग्रहाची विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे. नरेंद्र मोदीच्या जाहिरातबाजीला कृपया बळी पडू नका. नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, हर हर महादेव. आपल्याला माहिती आहे आता हर हर मोदी इथपर्यंत मजल गेली आहे नरेंद्र मोदी यांची. हे आपण खपवून घेणार आहोत. परमेश्वराच्याही पुढचे आम्ही आहोत असे जे दावे करतायत यांना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवून द्यायची आहे. एवढं या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं. आपल्याला दलवाई साहेबांना ऐकायचंय, आपल्याला राणे साहेबांना ऐकायचंय, दत्तात्रय बनसोडे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं. 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 17 एप्रिल गुरुवार आहे. गुरुवार कुणाचा ऐकू येत नाही राणे साहेबांना. गुरुवार कुणाचा? कुणाचा? दत्ताचा, दत्तात्रय बनसोडेचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.